भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे इमारतीखाली खेळणाऱ्या 10 वर्षीय चिमुरडीवर खाऊचे आमिष दाखवून फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या 2 तासात फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कशेळी येथील एका इमारतीमध्ये राहणारी 7 वर्षीय चिमुरडी आपल्या 10 वर्षीय भावासोबत इमारतीखाली खेळत असताना नराधम अंकित गिरी त्या ठिकाणी येऊन या दोघांना खाऊचे आमिष दाखवत भावाकडे 50 रुपये पाणी आणण्यासाठी देऊन चिमुरडीस त्याच्या इमारतीपासून 3 ते 4 बिल्डिंग लांब आपल्या भाड्याच्या खोलीत घेऊन गेला। तिथे तिचे हात बांधून तोंड दाबून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले। घरी परतल्यावर सायंकाळी चिमुरडीने ही बाब घरच्यांना सांगितल्यावर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात सायंकाळी 7 वाजता गुन्हा दाखल केला। घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त डॉक्टर पवन बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तातडीने संशयित आरोपीचा शोध सुरू करून अवघ्या 2 तासात आरोपी अंकित गिरी त्याच्या मुसक्या आवळल्या। या घटनेनंतर कशेळी परिसरात संतापाची लाट उसळली असून रात्री उशिरा पोलीस ठाण्याबाहेर जमत आरोपीस कठोर शासन देण्याची मागणी करण्यात आली। काल संध्याकाळी साधारण 5 ते 5:30च्या दरम्यान नारपोली पोलीस स्टेशन येथील आमच्या एका बीट अंमलदाराला एका व्यक्तीचा फोन आला की या एरियामध्ये असं विक्टीम सोबत एका अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराचा प्रकार घडलेला आहे आणि डायल 112ला सुद्धा आमच्या फोन आला। त्यानंतर आमचे लोक घटनास्थळावर तुरंत रवाना झाले। रवाना झाल्यानंतर आम्हाला कळालं की एक साधारण 10 ते 11 वर्षाची बालिका आहे, तिच्यावर तिच्या घराच्या शेजारी राहणार आहे साधारण वय 18 ते 19 या मुलाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केलेला आहे। आणि हे लोक विक्टीम जी आहे आणि जो आरोपी आहे हे शेजारीच राहतात। ही लहान जी पीडिता मुलगी आहे ही तिच्या लहान भावासोबत बाहेर जात असताना आरोपीने सांगितलं की आमच्या घरी सुद्धा लहान मुलं आहेत, तो आमच्या घरी भेटायला ये, मुलांसोबत खेळायला ये। आणि तिच्या लहान भावाला त्यांनी पैसे देऊन सांगितलं की तू पाण्याची बॉटल घेऊन ये आणि मुलीला हा वर घेऊन गेला आणि रूममध्ये आरोपीने तिच्यासोबत बळजबरीने बलात्कार केलेला आहे। सर, आरोपीला किती तासामध्ये अटक केली? आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता आणि आरोपीला साधारण घटना घडल्याच्या 3 तासामध्ये 2 ते 3 तासामध्ये अटक केलेली आहे आणि पीडिता मुलगी आहे सध्या ती आपल्या इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट घेत आहे।